कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे 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 जय जय राम हरे 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 जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटेवर हे बोनिया करकटेवर हे बोनिया तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा मकर कुंडले तळपती साहेबानी मकर कुंडले तळपती साहेबानी कंठी कौतुभ मनी विराजेता कंठी कौतुभ मनी विराजेता तुळशी हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान याचे ध्यान हार गळा काते पितांबर तुळशी हार गळा काते पितांबर तुका म्हणे माझे याची सर्व चूक तुका म्हणे माझे याची सर्व चूक
पाहिन त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा काते पितांबर तुळसी हार गळा काते पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गला काते पितांबर तुळशी हार गला काते पितांबर आवड हेच ध्यान काते पितांबर तो बारक कुमारी तो बारक कुमारी अब मिठो बारक कुमार आवाज ए जठो बारक कुमारी मिठो बारक कुमारी जय जय मिठो बारक कुमारी जय जठो बारक कुमारी हरि हरि रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय
पाहतालोचनी सुख झाले हो हा विठ्ठल रूप पाहतालोचनी सुख झाले हो बहुत शुक्रता सर्व सुखाचे आगर वापर तुम्हारे सर्व सुखाचे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हा जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि उपजनिया पुढती येव काला खावो दहे भात
लिया पुढते कवळ काहे काल्याचे कवळ काहे म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही विठोबा रखुमा
विठ्ठला बोला पुंडलिक वरदे हरि विठोल श्री ज्ञान दे सद्गुरु बोधराज महाराज की जय। विठ्ठला विठ्ठला काय म्हणतात महाराज? उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जेने पंढरी सारिखाच्या पुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला विठाल उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध असा 4 चरणाचा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काला म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देतात। 1 काला
त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? 2. काला कुठं मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर देतात. 3. काला कसा खावा या प्रश्नाचं उत्तर देतात. 4. आणि काला मिळण्याचं मृत्यू लोकातलं ठिकाण कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर देतात. 5. विठ्ठला विठ्ठल. पवित्र भूमी श्री क्षेत्र ढवळी या नगरीमध्ये महान भगवत भक्त सद्गुरू श्रीधर महाराज बोधले महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने परंपरेने चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. ढवळी हे गाव वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं गाव. याचं कारण असं आहे की संत माणकोजी बोधले महाराज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या समकालीन जवळजवळ 350 वर्षाचा इतिहास आणि त्या माणकोजी बोधले महाराजांच्या वंश परंपरेमध्ये सद्गुरू श्रीधर महाराजांचा अवतार आहे आणि महाराजांची इथं समाधी आहे, महाराजांचं इथं स्थान आहे. आणि अशा एका स्थानापुढे, समाधी स्थानापुढे, अधिष्ठानापुढे त्यांच्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव परंपरेने संपन्न होतो आहे. आणि म्हणून मी म्हटलं की या गावाला तसं दोन्ही अर्थाने महत्त्व आहे. एकतर माणकोजी बोधले महाराजांची एक दिव्य परंपरा या गावामध्ये आहे, हे एक या गावाचं महत्त्व. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये ढवळीकर महाराजांची दिंडी ही एक प्रासादिक दिंडी, जरीपटक्याचा मान ज्या दिंडीला फक्त या पालखी सोहळ्यामध्ये आहे ते ढवळी गावाला आहे, म्हणून हा एक मान. असे 2 मान या गावाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. वारकरी संप्रदाय ज्यांच्याकडे ताल सम्राट म्हणून पाहत होता असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य भानुदास महाराज ढवळीकर उर्फ अण्णा त्यांच्या आशीर्वादाने चालू असणारा हा उत्सव, माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण श्रद्धेय देवीदास महाराज ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा उत्सव आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, भजनी मंडळी, अनेक पूजनीय कीर्तनकार मंडळी इथं उपस्थित आहेत. आमच्या घरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ परमादरणीय श्रद्धेय श्रीकांत महाराज उर्फ आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. पाठीमागे 2-3 वेळेस इथे येण्याचा योग आला, आज मात्र काल्याची कीर्तन सेवा करण्याचा योग येतो आहे. खरं तर आणखीन एक औचित्य यावर्षी या उत्सवाला आहे. हे 2025 हे साल चालू आहे. आमच्या बोधले महाराजांच्या घराण्यामध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदराने घ्यावं असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु विष्णू महाराज बोधले यांनी आपल्या हयातीमध्ये 108 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीची पारायणं पूर्ण केली. रोज एक ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. आणि असं 1925 साली हे पारायण सुरू झालं. हनुमान जयंतीच्या वेळेला त्याची सांगता झाली. मला वाटतं की त्या कालाला किंवा त्या कार्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून ज्या भूमीमध्ये विष्णू महाराजांनी 108 पारायणं केली, वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था ही अत्यंत प्रासादिक संस्था आहे. या संस्थेचे पहिले विद्यार्थी म्हणून विष्णू महाराजांचं नाव आजही शताब्दीच्या त्या स्मरणिकेमध्ये छापलेलं आहे. आणि म्हणून असे अनेक योग किंवा असे अनेक भाग्य ज्या गावाला लाभली त्या गावाच्या सप्ताहाच्या सांगतेचा हा काल आहे. विठ्ठला विठ्ठल. काला या शब्दाचा अर्थ काय? आपण काल्याचं कीर्तन करतो. काल्याचं कीर्तन आपल्याकडे अलीकडल्या काळामध्ये तर बऱ्याच वेळेला असं घडतं, नाही 7 दिवस जमलं तरी काला तरी गाठावा म्हणतात माणसं. नाही जमलं 7 दिवस तर काल्याला यावं. हे काला काला आहे तरी काय? काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही असं का? वारकरी संप्रदायामध्ये नियमच आहे. भले तुम्ही 3 दिवसाचा उत्सव करा, 5 दिवसाचा उत्सव करा, 7 दिवसाचा उत्सव करा, अथवा महिन्याचा उत्सव करा, वर्षाचा उत्सव करा, शिवाय त्या उत्सवाची सांगता होत नाही. काय आहे असं काल्यामध्ये?
कीर्तन किंवा काला या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय असतो? बरं, बऱ्याच ठिकाणी तर काल्याच्या कीर्तनामध्ये मी म्हणतो इथं महाराजांचं अधिष्ठान आहे म्हणून फार बरं आहे, महाराज आपल्याला अनुभव असतील. बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्या कीर्तनात भरपूर कालवा त्याचं नाव काल्याचं कीर्तन. आमच्या असंच असतं, एक तर ती उशिरा सुरू होतात, फार कालवा भरपूर कीर्तनामध्ये असतं. पण तरी काल्याला एवढं महत्त्व का? शब्दाचा अर्थ काय आहे? मी आपल्याला काही तात्विक अर्थ, एक मी पहिला अर्थ तत्वज्ञानाच्या कसोटीवर असा सांगेन की काला या शब्दाचा अर्थ दोन भिन्न असलेल्या वस्तू एकत्रित येणं याला म्हणायचं काला. पहा, दोन भिन्न असलेल्या वस्तू एकत्रित येणं याला म्हणायचं काला. आपल्या रोजच्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्याकडे आमटी भाकरीचा काला असतो. आमटी भाकरीचा काला असतो. आमटी नावाचा वेगळा पदार्थ आहे, भाकरी नावाचा वेगळा पदार्थ आहे, आणि दोन हे पदार्थ एकत्रित आले की त्याला काय होतो? काला. मी थोडं पुढं बोलतो आबा. मला असं वाटतं की दोन पदार्थ एकत्रित येणं याला काला आपण जरी म्हणत असलो तरी मला वाटतं की एवढी काल्याची व्याख्या पूर्ण नाही. दोन पदार्थ एकत्रित येणं हा काला नाही, एकत्रित आलेले दोन पदार्थ एकरूप होणं हा काला आहे. काला याला म्हणा. फक्त एकत्रित येण्याने काला होत नाही, एकत्रित येऊन आम्हाला एकरूप व्हावं लागतं तेव्हा काला होतो. आमटी आणि भाकरी दोन पदार्थ ताटात आले पण एकमेकामध्ये मिसळलेच नाहीत, काला कसं काय होईल? आमटीमध्ये भाकरी मिसळावी लागते, भाकरीमध्ये आमटी मिसळावी लागते, तेव्हा काला होतो. थोडक्यात एकत्रित आलेले पदार्थ एकरूप व्हावे लागतात, त्याच्याशिवाय काला होत नाही. आणि थोडं गमतीने बोलू, समजा एकत्रित आलो आणि एकरूप नाही झालो, एकत्रित आलो आणि एकरूप नाही झालो की काय होतं हे मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राने बघितलं आहे. मला वेगळं सांगायला लावू नका, आता तुम्हाला लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे ते. म्हणून एकत्रित येऊन जमत नाही तर त्याला एकरूप व्हावं लागतं. विठ्ठला विठ्ठल. त्याला एकरूप होण्याला दुसरा एक शब्द आहे, एक जीव होऊन जाणं, एक जीव व्हावं. आता आणखीन थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर आमटी नावाचा जो पदार्थ आहे त्या आमटीने स्वतःचा धर्म सोडून टाकणं आणि भाकरीने स्वतःचा धर्म सोडून टाकणं, म्हणजे त्या दोन्ही पदार्थाने आपापली चव सोडून त्या दोन्ही पदार्थात एकरूप झाल्यानंतर जी चव निर्माण होते त्याला काल्याची चव म्हणा. थोडक्यात एकत्रित येऊन एकरूप व्हावं लागेल, एकमेकामध्ये मिसळावं लागेल. तुकाराम महाराजांनी काल्याच्या अभंगाच्या संबंधाने अशीच भाषा वापरली आहे, एकमेकामध्ये मिसळा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापनामध्ये मिळो. मध्ये मिळो. एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी. मिळो एक खेळो एकाशी, एक आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी. आपण आपल्यामध्ये मिसळून जावं, म्हणजे आमटीमध्ये भाकरी मिसळून जाणं आणि भाकरीमध्ये आमटी मिसळून जाणं याला काला म्हणा. किंवा दह्यामध्ये भात मिसळून जाणं आणि भातामध्ये दही मिसळून जाणं याला म्हणा काला. ठीक आहे, काला म्हणजे काय हे कळालं. एक दुसरा काला शब्दाचा अर्थ आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. काला या शब्दाचा अर्थ प्रसाद. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, पाहे प्रसादाची वाट, यावे धोनिया ताट, शिशे घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन. प्रसाद, हा प्रसाद या शब्दाचा तरी अर्थ काय? भगवंताकडे आपण दाखवलेला जो नैवेद्य असतो त्याच्यानंतर त्याला प्रसाद हे नाव येतं. त्याच्यातले सगळे दोष काढून घेतले जातात,
तेव्हा प्रसाद हे नाव येतं. थोडक्यात काल्याला प्रसाद का म्हणायचं? ज्याच्यात कसलाही दोष नाही त्याचं नाव काला. विठ्ठल विठ्ठल. काय काय झालं आत्तापर्यंत? एकमेकामध्ये मिसळणं याला म्हणा काला. कसल्याही पद्धतीचा दोष नाही याला म्हणा काला. आणखीन थोडं पुढं जातो. काला काला या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यात निरतिशय आनंद आहे त्याचं नाव काला आहे. जो प्रसाद घेतल्यानंतर माणसाला आनंदाची अनुभूती येते त्याचं नाव काला. थोडक्यात काला या शब्दाचा एक अर्थ झाला एकरूप होणं. काला शब्दाचा दुसरा अर्थ झाला प्रसाद. आणि काला शब्दाचा तिसरा अर्थ सांगतोय आनंदानुभूती. काला म्हणजे काय कळालं? हे कार्य 3 पद्धतीने सांगितले. एक जीवब्रह्म ऐक्याचा काला सांगितला, दुसरा हरिनामाचा काला सांगितला आणि तिसरा या अभंगातून दहीभाताचा काला सांगितला. आता हे जीवब्रह्म ऐक्य म्हणजे काय, हरिनाम खिचडी काला म्हणजे काय आणि दहीभाताचा काला म्हणजे काय, एका वाक्यात सांगतो. जीवब्रह्म ऐक्य काला, जीव आणि ब्रह्म ऐक्य होऊन जाणं. ज्ञानेश्वरी काय सांगते पहा. ज्ञानोबाराय बोलतात, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती. किंवा तुकोबरांचे सोपे शब्द आहेत. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. महाराजांचे शब्द आहेत. कोठे जीव निराळा. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे आणि जीव ब्रह्मस्वरूप असणं याला अभेदाचा काला म्हटलं जातं. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीशी घडे. अशा अनेक प्रमाणातून आपल्या लक्षात येतं जीव ब्रह्म ऐक्य काला याला अभेदाचा काला म्हणा. रामायणामध्ये असं सांगितलं जातं, रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले आणि राजसिंहासनावर बसल्यानंतर कोपऱ्यामध्ये हनुमंतराय उभे होते. प्रभू रामचंद्र राजा झालेत, राजसिंहासनावर बसलेत आणि कोपऱ्यात असलेले हनुमंतरायला विचारतात, का रे कोण आहेस तू? आता गंमत आहे का, राजा झालेत आणि मग विचारतात कोण आहेस तू? हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, खरं तर सीता शोध करताना यांच्याबरोबर मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, रावणाला मारताना मीच होतो, नव्हे यांना राजगादीवर बसवताना मीच होतो आणि एकदा हे खुर्चीवर बसले की विचारतायत कोण आहेस तू? आलं का लक्षात? बघा आता एवढ्यावरनं काय गंमत आहे म्हटले. आता विचारतात कोण आहेस तू? आता ते हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला, प्रभू तुम्ही मला कोणत्या दृष्टीने विचारता सांगा. देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? कारण देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशका. हा अध्यात्म रामायणातली भाषा आहे. देहदृष्टीने मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने मी तुमच्या स्वरूपच आहे. याला जीव ब्रह्म ऐक्याचा काला म्हणा. विठ्ठल विठ्ठल. एक काल्याचा प्रकार संपला. आता दुसरा काल्याचा प्रकार सांगितला जातो तो भगवंताच्या नामाचा. महाराजांचे शब्द गोड आहेत. हरिनाम खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. महाराज सांगतात, नाम घेता घेता नामी स्वरूपाला प्राप्त होणं याला हरिनामाचा काला असं म्हटलं जातं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप याला हरिनामाचा काला म्हटलं जातं. की आता नाम घेताना आम्ही नामीपासून वेगळे राहिलो नाहीत तर नामी स्वरूप झालो. मग तिथं थोडं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने सलोकता मुक्ती मिळाली म्हणा, सरूपता मुक्ती मिळाली म्हणा, समीपता मुक्ती मिळाली म्हणा किंवा सायुज्यता मुक्ती मिळाली म्हणा. थोडं ज्ञानोबारांच्या सोप्या शब्दात बोलायचं झालं तर तेने मुक्तीचारी साधी येल्या. याच्याकरता आम्ही काय केलं? फक्त एक केलं, भगवंताचं नाम घेतलं. नामाने आम्हाला जर मुक्ती मिळते, नाम आम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन जातं. याला हरिनामाचा काला म्हणा. किंवा सोपे शब्द आहेत, मुखी नाम हाती मोक्ष.
नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, याला हरिनाम खिचडी काला म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2 झाल्या. एक जीवब्रह्म ऐक्याचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला. आता राहिला एकच काला, तो म्हणजे दही भाताचा काला. या अभंगामध्ये महाराजांना अभिप्रेत असलेला जो काला आहे तो दही भाताचा काला. तरी माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न निर्माण होतात, हे दही भाताचा काला याच्यामध्ये विशेष असं काय आहे हो? महाराजांनी या अभंगामध्ये काला खाऊ दही भात असे शब्द का वापरले असतील? एवढं काय त्या दह्यामध्ये आहे आणि एवढं काय त्या भातामध्ये आहे की तो दही आणि भाताचा काला खाण्याकरता नंतर जन्माला येऊ असं महाराज म्हणतात. एखादी गोष्ट जर दुर्मिळ असेल तर तिच्याकरता माणसाने प्रयत्न करावे. जी गोष्ट सहज उपलब्ध असेल तिच्याकरता प्रयत्न करायची गरज नाही, हा व्यवहारातला सामान्य नियम आहे. दुर्मिळ असेल तर तिच्याकरता माणसाने प्रयत्न करावे ना, नाही असं नाही, ते मिळावं याच्याकरता प्रयत्न करावं. मला सांगा, आपल्या घरामध्ये जर पाणी आपल्याला सहजगत्या मिळत असेल तर मग पाणी घेण्याकरता प्रयत्न करायची गरज नाही. पण अमृत आम्हाला काही सहजगत्या मिळत नाही, त्याच्याकरता मात्र माणसाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग दही आणि भाताचा काला हा इतका सहज मिळतो आहे, मग त्याच्याकरता महाराजांनी पुन्हा जन्माला येईन अशी प्रतिज्ञा करण्याची तरी गरज काय आहे? इथं बसलेल्यापैकी अनेकांच्या घरी दही आहे आणि अनेकांच्या घरी भातही आहे. मला सांगा, तो दही भात घेण्याकरता मंदिरातच यावं लागतं असा काही नियम नाही, कारण आपल्या घरी दही आहेच ना, आपल्या घरी भात आहेच ना. जरा पुढं गमतीने बोलेल, इथं तरी दही भात थोडं मिळेल, आपल्याला घरात पाहिजे तेवढं मिळेल. मग इतकं असताना सुद्धा त्या दही भाताकरता एवढी धडपड करण्याची गरज काय? मला असं वाटतं की इथला दही शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे आणि इथला भात शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. आपण समजत असलेलं दही वेगळं आहे आणि आपण समजत असलेला भात वेगळा आहे. तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं दही वेगळं आहे आणि तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेला भात वेगळा आहे. एक तत्त्वज्ञानातला नियम सांगतो, ज्या शब्दांचा वाच्यार्थाने अर्थ लागत नाही त्याचा लक्षार्थाने विचार करा असं तत्त्वज्ञान सांगतं. ज्या शब्दाचा वाच्यार्थ लागत नाही त्या शब्दाचा लक्षणेने अर्थ करा. जर दही आणि भात या शब्दाचा वाच्यार्थाने अर्थ लागत नसेल तर दही आणि भात या शब्दाचा लक्षणेने काहीतरी विचार करा. तुम्ही म्हणाल हे नाही आम्हाला सगळं, मी तुम्हाला सोप्या शब्दात उदाहरण देतो. काही शब्द असे असतात की त्या शब्दांचे अर्थ आपल्याला शब्दशः कळत नाहीत, परंपरेने किंवा थोडेसे दुरून लावावे लागतात. कळण्याकरता साधं उदाहरण देतो. कधी कधी अर्थ जर आपण वाच्यार्थ घेतला तर जुळत नाही. समजा आता एवढी ढवळीमध्ये मंडळी आहेत, कुणीतरी ओळखतं, फोन नंबर घेतं, पंढरपूरला आल्यानंतर दर्शनाला पांडुरंगाच्या दर्शन घेतं आणि मंदिराजवळ आम्हाला फोन करतं, महाराज आहेत का घरी, आम्ही पंढरपुरात आलो आहे. आम्ही म्हणतो आहे, मग आम्हाला घरी यायचं आहे, या. कुठं आहे घर? मी म्हटलं तुम्ही कुठे आहेत? मंदिराच्या शेजारी. एक काम करा, तिथून थोडंसं पुढं आलं की सरळ या, एक तुम्हाला चिंचेचं झाड लागेल, त्या झाडावरून सरळ या, आमच्या मठात येत आहे. ऐकणारा एवढा हुशार, तो झाडावर चढला, शेंड्यापर्यंत गेला, तिथून खाली उतरला आणि मग मठात आला. आम्ही म्हटलं तुम्हाला बरोबर सापडलं ना? अहो चिंचेच्या झाडावर गेलो, शेंड्यापर्यंत गेलो, काही तिथं मठ सापडला नाही, तिथून खाली उतरलो. म्हटलं अहो तुम्ही इतक्या वर कशाला गेला? तुम्ही सांगितलं नाही का झाडावरून सरळ या? आता झाडावरून या या शब्दाचा अर्थ झाडावर चढून या का झाडाच्या जवळच्या रस्त्यावरून या, याला म्हणायचं लक्षण आहे. दुसरं उदाहरण देतो, दुसरं साधं उदाहरण. एखाद्या मालकाने आपल्या नोकराला सांगितलं, हा सगळा ऑफिस झाडून काढ आणि हा जो सगळा कचरा आहे तो कचरा टोपलीमध्ये भर आणि खिडकीतून माणूस बघून टाक. कळलं का? आता बघा, हे माणूस बघून टाक. तो नोकर तेवढा हुशार, सगळा कचरा घेऊन उभा राहिला. अर्ध्या तासानंतर कोणीतरी आलं, त्याच्या डोक्यामध्ये कचरा टाकला, भांडणं सुरू झाली. साहेबांनी सांगितलं तुला म्हटलं होतं ना माणूस बघून टाक. तो नोकर म्हटला, साहेब अर्धा तास वाट बघितली तेव्हा हे सापडले. म्हटले अरे माणूस बघून या टाक या शब्दाचा अर्थ मनुष्य असताना टाक का मनुष्य नसताना टाक, याला म्हणायचं लक्षण. तसं दही आणि भात या शब्दाचे जर आम्हाला वाच्यार्थाने अर्थ कळत नसतील तर एक काम करा, याचा लक्षणेने अर्थ करा. काय आहे लक्षणीय अर्थ? दही म्हणजे काय आणि भात म्हणजे काय, की जे तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये अभिप्रेत आहे. थोडंसं दह्याची चव कशी असते बघा आणि भाताची चव कशी असते पहा. आपल्याकडे आपण गृहस्थ आहोत सगळे, दही आंबट असतं. दही म्हटलं की आंबट आहे आणि भात म्हटलं की गोड आहे. शुगरच्या पेशंटला डॉक्टर सांगतात भात खाऊ नका, गोड आहे तो. म्हणजे दही आंबट आहे आणि भात गोड आहे. आता नीट ऐका, दही आंबट आहे, भात गोड आहे. दही आंबट आहे तसा प्रपंच आंबट आहे, भात गोड आहे तसा परमार्थ गोड आहे. दही आणि भात एकत्रित करणं म्हणजे प्रपंच आणि परमार्थ एकत्रित करणं, याला म्हणायचं दही भाताचा काला. फक्त एक कळालं पाहिजे,
काय कळालं पाहिजे, दह्याच्या वाटीत भात टाकायचा का भातावर दही घ्यायचं एवढं कळालं पाहिजे. तुम्ही म्हणाल दोन्ही केलं तरी पोटात जातं. नाही नाही, मला वाटतं हे कळण्याकरताच सप्ताह आहे. विठ्ठल दह्याच्या वाटीत भात का भाताच्या ताटामध्ये दही टाकायचं हे कशाकरता बोलायला लागलो. प्रपंचात राहून परमार्थ करायचा का परमार्थात राहून प्रपंच करायचा हे फक्त माणसाला कळालं पाहिजे. नेमकं कोण कोणाला पोषक आहे याची गणित माणसाला जीवनात लक्षात येणं गरजेचं आहे. मला वाटतं ते येण्याकरिताच खऱ्या अर्थाने सप्ताह असतो. जगद्गुरू तुकोबाराय बोलतात, आम्ही प्रपंचामध्ये जन्माला येऊ नये, आमचं अंतःकरण मात्र परमार्थाला वाहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा दही भाताचा काला खाण्याची पुन्हा पुन्हा इच्छा आहे. हा जर काला मिळत असेल तर मी पुन्हा जन्माला येईल अभंगाचं. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. महाराज सांगतात आम्ही नंतर जन्माला येऊ. कशा करता? दही भाताचा काला खाण्याकरिता. हे पुन्हा जन्माला येऊ हे जी महाराजांचे शब्द आहेत याचा नेमका अर्थ काय? महाराज सांगतात उपजोनिया पुढती येऊ, याचा अर्थ आम्ही पुन्हा जन्माला येऊ. मी पुन्हा जन्माला येऊ म्हटलं आहे, पुन्हा येऊ असं नाही, पुन्हा जन्माला येऊ असा शब्द वापरला आहे. पुन्हा जन्माला येऊ. महाराज जन्माला येण्याकरिता नेमकं जन्माला येणं आपल्या हातात आहे का? तुम्ही जन्माला येऊ म्हणता. एक, जन्माला येण्याकरता जाणं महत्त्वाचं आहे ते अगोदर सांगा. दोन, आणि जन्माला येणं म्हणजे गर्भवासाचं दुःख आहे, ते सहन करायला कशी काय तयार होतात. तीन, अशा तीन प्रश्नाचा विचार करता येण्यासारखा आहे. एका वाक्यात सांगतो. महाराज सांगतात जन्माला येऊ, पण जन्माला येणं हातात आहे का? मी तुम्हाला तीन मुद्दे सांगतो, ऐका. पूर्वीच्या काळामध्ये असं सांगितलं जायचं किंवा अनेक संतांच्या महात्म्यांच्या मुखातून आपण ऐकतो, येण्यामध्ये परतंत्र पण जाण्यामध्ये स्वतंत्र तो देव आहे. येण्यातही स्वतंत्र आणि जाण्यातही स्वतंत्र ते संत आहेत. आणि येण्यातही परतंत्र आणि जाण्यातही परतंत्र तो माणूस आहे. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर येणं हातामध्ये नाही पण जाणं हातामध्ये आहे तो देव आहे. येणंही हातात आहे जाणंही हातात आहे ते संत आहेत. आणि येणंही हातात नाही जाणंही हातात नाही तो माणूस आहे. आपल्याकडे साधी साधी उदाहरणं दिली जातात. देवाचं येणं हातामध्ये नाही, त्याला आणावं लागतं, बोलवावं लागतं, हाक मारावी लागते, त्याच्याशिवाय येत नाही. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, त्याला हाक मारावी लागते. हाके सरसी ओढी, परवाच आपण ऐकलंय, घालोनिया स्तंभ फोडी नरसिंह जयंती आपण करतो. त्यामुळे हाक मारल्याशिवाय देव येत नाही. जरा पुढं बोलू, बोलवल्याशिवाय देव येत नाही.
आणखीन थोडं पुढं बोलतो, बोलवल्याशिवाय येतच नाही त्याचं नाव देव. तुम्ही म्हणाले एवढं जोरात का सांगायला लागला? काही काही माणसं अशी असतात. मी एकदा एका ठिकाणी गेलो, एक जण दिसलेच नाही. मी म्हणलो, का हो तुमच्याकडे आलो, तुम्ही कीर्तनात दिसलंच नाही, आम्हाला कुठं बोलवलं आहे का? हे देवच आहे आपल्याकरता. खरं तर बोलवल्याशिवाय इथं काही बोलवायची गरज, हे सांप्रदायिक काम आहे, इथं काही आमंत्रण. पण देव मात्र असा आहे, तो म्हणतो मी बोलवल्याशिवाय येत नाही, हाक मारल्याशिवाय येत नाही. कुणीतरी भक्त व्हावं लागतं आणि देवाला हाक मारावी लागते, तर देव निर्गुणातून सगुणामध्ये येतो. हा झाला एक रूप विचार. आता दुसरा विचार ऐका. संतांचं मात्र येणं जाणं हातात आहे. पाहिजे तेव्हा ते येऊ शकतात, पाहिजे तेव्हा जाऊ शकतात. ज्ञानोबारांना वाटलं अवताराला यावं, आले. ज्ञानोबारांना वाटलं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घ्यायची, निघाले. तुकाराम महाराजांना वाटलं 42व्या वर्षी सदैव वैकुंठाला जायचं, निघाले. नामदेवरांना वाटलं वयाच्या 80व्या वर्षी निघायचं, निघाले. 14 माणसांना घेऊन निघाले. कोणी अडवलं का? ऐका, ही सगळी संत चरित्र मी ज्या परंपरेत आहे किंवा आपलं गाव ज्या परंपरेच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून आहे, माणकोजी बोधले महाराजांच्या जीवनचरित्रात एक इतिहास सांगितला जातो. आमचे मूळ पुरुष माणकोजी बोधले महाराज. माणकोजी बोधले महाराजांच्या जीवनचरित्रात असं सांगितलं जातं, ज्यावेळेस महाराजांचं वय 80 झालं तेव्हा महाराजांनी असं ठरवलं की आता बस झालं, आता दिसू नये जना ऐसे करी का नारायणा, आयुष्य कळसाशी आले, बस झालं म्हटले, आता थांबायचं. आणि म्हणून महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. आजूबाजूची लोकं येऊ लागली, गावातली लोकं येऊ लागले. पंढरपुरात पांडुरंगाला निरोप दिला. भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपूर सोडून धामणगावला आले. तयारी सगळी झाली. सगळेजण आता त्या तयारीला लागलेले. प्रत्येकजण येऊन महाराजांच्या पाया पडतोय. महाराजांना 3 मुलं, एक लखमोजी, दुसरे यमाजी आणि तिसरे विठ्ठूजी. माणकोजी महाराजांना ही 3 मुलं आहेत. एक लखमोजी महाराज आहेत, दुसरे यमाजी महाराज आहेत आणि तिसरे विठ्ठूजी महाराज आहेत. थोडंसं आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की माणकोजी महाराजांचे थोरले चिरंजीवजी लखमोजी महाराज, त्या लखमोजी महाराजांच्याच परंपरेमध्ये जे जन्माला आले ते श्रीधर महाराज, अशी परंपरा आहे आमच्याकडे. त्यामुळे माणकोजी महाराजांचं जे थोरलं घर आहे लखमोजी महाराजांचं, त्याच परंपरेमध्ये श्रीधर महाराजांचा जन्म आहे. 2-3 परंपरा वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलं की कुठं ना कुठं तरी बोधले महाराजांचा स्पर्श आणि बोधले महाराजांच्या घराण्यातलं कुणीतरी तुम्हाला तिकडं दिसेल. अगदी विदर्भात गेलात तरी दिसेल, खानदेशात गेलात तरी दिसेल, मराठवाड्यात तर पुष्कळ ठिकाणं आहेत. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं ढवळीसारखं क्षेत्र आहे. पलीकडे पुणे भागामध्ये गेल्यानंतर तिकडं पुष्कळ ठिकाणं आहेत. थोडंसं पुढं बोलतो. आणि मग माणकोजी महाराजांची 3ही मुलं महाराजांच्या पाया पडायला आली. महाराजांच्या 3ही सुना पाया पडायला आला. त्याच्यामध्ये एक भागीरथी नावाची सून माणकोजी महाराजांच्या पाया पडत होती. पाया पडताना तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. माणकोजी महाराजांनी विचारलं, काय झालं भागीरथी, का रडायला लागली? भागीरथीने सांगितलं, बाबा आम्हाला आणखीन प्रपंच कसा करावा हेच कळत नाही आहे, तर परमार्थ कसा करावा हे कसं कळणार? आणि या प्रपंच आणि परमार्थाची जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकून निघालात, आम्हाला हे चालणार आहे का, झेपणार आहे का? भागीरथीने विचारलं. मग माणकोजी महाराजांनी विचारलं, भागीरथी तुझी काय इच्छा आहे? भागीरथीने सांगितलं, माझी एकच इच्छा आहे, पांडुरंगाला विनंती आहे, माझ्या आयुष्यातली 10 वर्ष कमी केली तरी चालतील, पण माणकोजी महाराज आणखीन 10 वर्ष थांबावीत एवढीच इच्छा आहे. माणकोजी महाराजांनी सांगितलं, कोणालाच नाही म्हटलो नाही आत्तापर्यंत, तर तू तर माझी सून आहे, तुझं तरी कशाला मन नाराज करायचं, माझं जाणं रद्द. अहो इतकं सहज आहे का मला सांगा? माझं जाणं रद्द. गावातल्या लोकांना सांगितलं रद्द झालं आहे, भावकीतल्या लोकांना सांगितलं रद्द झालं आहे, नवे पंढरपुरातून आलेल्या पांडुरंगाला सांगितलं माझं जाणं रद्द आहे, परत बोलवतो. देवाने सांगितलं सगळी कामं सोडून आलो आहे, माघारी जा. गंमत मला इथं एवढीच सांगायची आहे, जाणं येणं त्यांच्या हातात आहे, त्यांना संत म्हणा. आणि येणंही हातात नाही आणि जाणंही हातात नाही, तो माणूस आहे. आणि या सगळ्या प्रमाणातून विचार जर आपण केला, संतांचं येणं जाणं हातात असल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजून या पुढती येऊ. एक. आता दुसरं, महाराज जन्माला येण्याकरिता जाणं महत्त्वाचं आहे ना. तुम्ही जाणं कसं आहे हे सांगा, कारण याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. महाराज सांगतात माझा शेवट हा गोड आहे आणि म्हणून अपेक्षासुद्धा त्याचीच आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या पद्धतीने विचार करा. दुसरा मुद्दा संपला. आता तिसरा मुद्दा मला मांडायचा आहे. अहो जन्माला येणं म्हणजे गर्भवास आहे का नाही? जन्माला येणं म्हणजे गर्भ असणं. मग महाराज तुम्हीच सांगता, काय गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मऊ समलमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. आणि असं म्हणून पुन्हा म्हणता गर्भवासी सुखे घालावे.
हे कसं काय लावायचं म्हटले, एकीकडे म्हणायचं गर्वीची यातना आणि एकीकडे म्हणायचं गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. मी तुम्हाला याच्यातलं बारीक विवेचन सांगतो, ऐका. जन्माला येणं गर्भवासाचं जरी दुःख असलं तरी तुकाराम महाराज म्हणतात सुखे घालावी आम्हासी. याचं कारण असं आहे, जन्माला आल्यानंतर जर तुझी चरण सेवा पांडुरंगा घेईन मी जन्म याचसाठी देवा, जन्माला आल्यानंतर जर तुझी चरण सेवा मिळत असेल तर जन्माला येणं नावाचं दुःख आम्ही सहन करायला तयार आहोत. नाही कळालं तर दुसऱ्या भाषेत सांगतो, पुढं चांगलं सुख मिळत असेल तर आत्ता थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे हो? माझं बोलणं कळलं का बघा. पुढं चांगलं सुख मिळत असेल तर आत्ता थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. मी जरा गमतीने बोलू, काल्याच्या कीर्तनानंतर जर सगळ्याला प्रसाद आबा आहे ना, म्हणजे काय खिरीचा जे काही असतंय तुमच्याकडे जे काही असेल ते आहे ना, मग जर काल्याच्या कीर्तनानंतर जर प्रसाद मिळत असेल काही खिरीचा जे काही नियमाने चालत आलेला, मला बोलायचं एवढंच आहे, कीर्तनानंतर जर प्रसाद असेल तर तासभर कीर्तन ऐकायला काय हरकत आहे. आता कळालं का बघा. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे, जुने काही नाही म्हणे. एक वाटसरू रस्त्याने चालला, एका शेतातला शेतकरी गोफणीतून दगड मारत होता, नेमकं त्या वाटसरूच्या पाठीत दगड बसला, दुःख झालं, आई म्हणून खाली वाकला, दगड तरी केवढा आहे म्हणून पाठीमागं बघायला गेला तर तो दगड नसतो, सोन्याचा गोळा असतो. होईल का हो दुःख. हा उठून उभारला आणि म्हटलं येऊ दे 4-5 असली मला काही होत नाही म्हटले. दगड लागण्याचं दुःख आहे पण हा दगड नाही सोन्याचा गोळा आहे म्हटलं की सुख आहे. तसं जन्माला येण्याचं दुःख आहे पण दही भाताचा काला मिळत असेल तर सुख आहे. उपजोनिया पुढं ती येऊ विढाला. महाराजांना विचारलं, महाराज इथंच येऊ असं का म्हणता. महाराज सांगतात आम्ही जिथं आहोत तिथं हा काला नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. चालेल ना, शेवटीच म्हणतो, जरा वेळ पण कमी आहे माझ्याकडे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की बाबा आम्ही इथं येऊ असं का म्हणतो, कारण आम्ही जिथं आहोत आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या. आम्ही ज्या वैकुंठ स्थितीमध्ये आहोत वैकुंठामध्ये हे नाही. ऐका, वैकुंठामध्ये काला नाही, वैकुंठामध्ये कीर्तन नाही, उलट वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच वैसावे मौन रूप. तुम्हाला सांगू वैकुंठात काही नाही, उगी गप्प बसावं लागतं. 15 दिवस होतो म्हणून सांगतोय तुम्हाला, काही नाही महाराज वैकुंठामध्ये. मी नव्हतो पण तुकोबारांचा अभंग सांगतोय, मला माहीत नाही काय आहे ते, पण तुकोबाराय म्हणतात उगीच बैसावे मौन रूप, आणि तुकोबाराय म्हणतात म्हणजे आपली श्रद्धा आहे. महाराज सांगतात तिथं काही नाही, वैकुंठामध्ये अशा पद्धतीचा काला नाही. हा झाला एक अर्थ. थोडा वेगळा अर्थ सांगतो, म्हणजे बरोबर आहे की नाही बघा. वेगळा अर्थ एवढाच करायचा आहे, काला हा भक्तीचं द्योतक आहे. काला हा भक्तीचं द्योतक आहे, बरोबर आहे. काला करता तू देव मी भक्त ऐसे करी असं असावं लागतं. आणि हे वैकुंठ जो शब्द आहे का नाही, वै म्हणजे भेद आणि कुंठ म्हणजे निवृत्त होणं. वय म्हणजे भेद आणि कुंठ म्हणजे निवृत्त होणं. भेद निवृत्त होणं म्हणजे अभेदाची स्थिती येणं, आणि अभेदाच्या स्थितीमध्ये काला नाही. काला घ्यायचा असेल तर कल्पित भेदाच्या स्थितीत यावं लागतं. विठ्ठल म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. इथं असलेला काला कसा खायचा. महाराज सांगतात एकमेका देऊमुखी सुखे घालो हुंबरी. काला एकट्याने खायचा नाही, एकमेकाच्या मुखामध्ये द्यायचा. आपल्याकडे नियम असा आहे, काल्याचा प्रसाद मिळाला की तो एकट्याने खायचा नाही, एकमेकाच्या मुखात द्यायचा. माणसं अशी गमतीची, जवळची माणसं महाराजाला मिरची बघून तोंडात घालतात. एकमेका देऊमुखी सुखे घालो, ही जरा जास्त जवळची असतात. एकमेका देऊमुखी सुखे घालो हुंबरी. हुंबरी म्हणजे वेगवेगळे खेळ खेळू. का वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. किती गोष्टी झाल्या पहा. काला कोणता खाऊ. काला खाऊ दही भात. इथंच का काला खाऊ. वैकुंठी तो ऐसे नाही. काला कसा खायचा. एकमेका देऊ मुखी. शेवटचा प्रश्न महाराजांना विचारला. महाराज हा काला मिळेल कुठं. अभंगाचं शेवटचं चरण महाराज सांगतात.
बोला पुंडलिकवर ढोबार घुमाय उपजोनिया पुढती ओ काला खाऊ दही भात वैकुंठित वाईसी नाही कवळ काही काल्याची विठाला विठाला या भंगाचा जेवढा काही भावार्थ पाहता येणं शक्य आहे तेवढा पाहिला. काल्याचं कीर्तन म्हटलं की दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. एकतर अभंगही सोडवावा लागतो आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णचरित्रही सांगावं लागतं. या अभंगाचा जेवढा काही विचार आपल्याला तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. काल्याचं कीर्तन म्हणजे चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. भगवंताचं जे चरित्र आहे ते चरित्र अत्यंत आघाद अशा पद्धतीचं आहे, अलौकिक अशा पद्धतीचं आहे. किती जरी ऐकलं तरी ऐकावंच वाटतं अशा पद्धतीचं चरित्र आहे. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम अशी शास्त्राची भाषा आहे. तत्कथनम तेच कथन करा, तत्चिंतनम त्याचं चिंतन करा, कारण ते पुन्हा पुन्हा ऐकून हृदय द्रवीभूत होतं असं भगवंताचं चरित्र आहे. विठाला विठ्ठल. काय झालं, श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार होतो. आता अवताराची कारणं पुष्कळ पद्धतीने गोकुळ अष्टमीच्या कीर्तनात आपण ऐकतो. देव अवताराला यायचं ठरवतात. असाय महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येण्याचं ठरवतात. कोणाकोणाला आनंद झाला आणि कोणाकोणाला दुःख झालं याची एक यादीच भक्तिशास्त्रांनी प्रसिद्ध केलेली आहे. सगळ्या नद्या आनंदी झाल्या, सगळ्या दिशा प्रसन्न झाल्या, वृक्ष प्रसन्न झाले, चंद्र प्रसन्न झाला, रोहिणी नक्षत्र प्रसन्न झालं, बुधवार नावाचा जो बुध आहे तो प्रसन्न झाला, सगळे आनंदी. याचं कारण
भगवंताचा अवतार श्रावण महिन्यामध्ये आहे, वद्य पक्षामध्ये आहे, अष्टमी तिथीला आहे, रोहिणी नक्षत्रावर आहे, बुधवारी आहे, सगळ्यात महत्त्वाचं तो चंद्रवंशात आहे. ऐका, भगवंताचा अवतार कृष्ण नावाचा अवतार कुठं आहे? चंद्रवंशामध्ये. देवानी चंद्रवंशामध्ये अवतार का घेतला याचं कारण राम अवतारात दिलं जातं. ऐका, जेव्हा भगवान राम नावाने अवतार घेतात तेव्हा तो अवतार सूर्यवंशामध्ये आहे. राम नावाचा अवतार कुठल्या वंशात? सूर्य. आणि कृष्ण चंद्रवंशामध्ये. राम जेव्हा अवताराला येतात सूर्यवंशामध्ये, गंमत अशी झाली, चंद्र नाराज झाला. राम अवताराला आले सूर्यवंशात आणि झाले नाराज कोण? चंद्र. चंद्र नाराज झाला. रामाने विचारलं, का रे बाबा चंद्रा, काय झालं नाराज व्हायला? ते म्हटले, प्रभू तुम्ही आता सूर्यवंशामध्ये अवताराला आला म्हणजे चर्चा कोणाची होणार? सूर्याची. कौतुक कोणाचं होणार? सूर्याचं. गर्दी कोणाकडे होणार? सूर्याकडे. आम्हाला कोण विचारतंय का? म्हटले, आम्हाला कोण विचारतंय? सगळं सूर्याचंच कौतुक राहणार, आम्हाला कोण विचारतंय? कोण म्हणायला लागला? चंद्र. हा नाराज झाला चंद्र. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, खरं तर चंद्र हा सूर्याचा शेजारी आहे. चंद्र हा सूर्याचा शेजारी आहे. आपल्या शेजाऱ्याच्या घरात आनंद झाला की त्याचा शेजारी नाराज असतो. हे त्या चंद्र सूर्यापासून चालत आलेलं चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आहे. ते काही बिघडणार नाही, ते बंद होणार नाही आहे. महाराज हे चालत आलं आहे. एकाची नाराजगी, एकाचा आनंद, हे चालत आलेलं आहे. मग आता मला काय याच्यात महत्त्व आहे का नाही? रामाने सांगितलं, काळजी करू नको चंद्रा. आत्ताचा जरी राम नावाचा अवतार मी सूर्यवंशामध्ये घेतलेला असला तरी पुढे मी कृष्ण नावाचा अवतार घेणार आहे आणि तो तुझ्या वंशात घेतो, मग तर काही अडचण नाही ना. चंद्रवंशात घेतो ना, झालं, सगळे आनंदी झाली. आपण एवढा शब्द दिला तरी चंद्र नाराज. कधी कधी आम्ही म्हणतो, आता फार घाई आहे, पुढल्या वेळेस आलो ना पहिल्यांदा तुमच्या घरी येतो, आता जाऊ द्या पहिलं आम्हाला, असं आम्ही म्हणतो. तसं रामाने सांगितलं, बाबा पुढला अवतार मी तुझ्या वंशात घेतो ना, तरी चंद्र काही त्याची नाराजगी जाईना. रामाने विचारलं, आता काय झालं, का नाराज आहे? चंद्राने सांगितलं, प्रभू पुढलं काय खरं आहे? पुढलं काय खरं आहे? आत्ता काहीतरी माझ्या पदरात महत्त्व टाका, पुढलं नका सांगू म्हटले. आत्ता काय टाकायचं ते टाका म्हटले, आत्ता काहीतरी द्या. रामाने विचार केला, आता काय द्यावं? रामप्रभूंनी सांगितलं, एक काम करू, या अवतारामध्ये माझं नाव जरी राम असलं तरी त्या राम नावाला तुझं नाव जोडतो आणि रामचंद्र म्हणून घेतो, मग तर काही अडचण नाही ना. झालं, चंद्राला आनंद झाला. एक तर राम अवतारातही स्थान मिळालं आणि कृष्ण अवतारातही स्थान मिळालं, कारण कृष्ण अवतार हा चंद्रवंशामध्ये झालं. पण कृष्ण अवतार ठरल्याप्रमाणे चंद्रवंशामध्ये झाला. चंद्राला आनंद झाला. प्रभूंनी सांगितलेला शब्द हा पाळला आहे. आता मला महत्त्व आलेलं आहे. सगळे आनंदित आहे महाराज. नद्या आनंदात आहेत, नवे नवे नद्यांचे डोह आनंदात आहेत. ऐका, आता भगवान कृष्णाच्या अवताराने नद्यांचे डोह आनंदात, नद्या आनंदात, सगळे आनंदात आहेत. आणि मग भगवंताचा तो श्रावणवद्य अष्टमीला मध्यरात्री भगवंताचा अवतार झाला. पण देव अवताराला आल्याबरोबर देवकी मात्र घाबरून गेली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. घाबरलेली ती देवकी, तिला असं वाटायला लागलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे ती देवकी पहिल्यांदा असं म्हणते, लपवा लपवा जग जेठी, आणि दुसऱ्यांदा म्हणते माझ्या बाळाशी मारेल. म्हणजे एकीकडे जगजेठी म्हणायचं आणि पुन्हा बाळाशी म्हणायचं. जो जगजेठी असतो तो बाळ नसतो, जो बाळ असतो तो जगजेठी नसतो. मग एकाच कृष्णाला ती एकदा जगजेठी म्हणते आणि एकदा बाळ म्हणते. याचं कारण काय? तत्त्वज्ञानाने एका वाक्यात उत्तर दिलं आहे. तत्त्वज्ञान सांगतं, जेव्हा देवकी भगवंताला बाळ म्हणते तेव्हा तिच्यावर मायेचं आवरण आहे, आणि जेव्हा जगजेठी म्हणते तेव्हा ती निरावरण आहे. विठ्ठला विठ्ठला. आता ऐका, घाबरलेले वसुदेव देवकी भगवंताच्या लक्षात आलं, आता यांची भीती घालवायची असेल तर एक काम करावं लागेल. भगवान वसुदेवाच्या कानाजवळ जातात आणि सांगतात, मला नंदाच्या घराला घेऊन चला. नंदाच्या घराला
गोकुळाला माया उपजली नंदाच्या घराला घेऊन चला. कसं घेऊन जायचं? उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती, डोक्यावर घेतलं, निघाले. वसुदेवजी यमुनेच्या काठावर आले. पाऊस पडत होता. आतमध्ये पाय टाकला, पाणी वाढायला लागलं. नदीचं पाणी वाढायला लागलं. का वाढायला लागलं याची कारणं पुष्कळ सांगितली जातात. कोणी म्हणतं यमुना ही कृष्णाची सासू आहे, तिला भगवंताचं मुख पाहायचं होतं म्हणून पाणी वाढायला लागलं. कोणी म्हणतं यमुना ही कालिंदी नावाची पत्नी आहे, तिला देवाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढायला लागलं. कोणी काय म्हणत असतील, पण मला एकच वाक्य सांगायचं आहे, यमुनेला देवाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढायला लागलं, एवढं आहे. बाकीचे सगळे भाव कधी मांडायचे असतात? आपल्याकडे वेळ भरपूर असला की भरपूर पसारा मांडायचा. काल्याचं कीर्तन असं असतं, ते कितीही वाढविता येतं आणि कितीही आकडता येतं. तुम्ही आषाढी कार्तिकीला जर पंढरपूरला गोपाळ काल्याला आपण येतो बघा, गोपाळपूरला काय 15 ते 20 मिनटात अख्खं कीर्तन संपतं. रामकृष्ण हरीपासून जय विठ्ठलपर्यंत त्या अर्ध्या मिनटात चाली असेल, अर्ध्या मिनटात कथा असेल, सगळं 20-1 मिनटात कीर्तन होतं. आणि कधी 5-5 तासही कीर्तन आपण ऐकतो. आमच्याकडे एक फळावरचं गाव आहे आबा, जवळा नावाचं गाव. दादांची कीर्तन असायची तिथं. एकदा दादांना जमत नाही म्हणून मला पाठवलं. मी आपलं व्यवस्थित वेळेत कीर्तन संपवलं. ते असं माऊलीचं भजन घ्यायला लागलो की चोपदार माझ्याकडे आले आणि मला म्हटले, भात शिजायचा आहे, वाढवा. आता ते गंमत आहे, भातावर कीर्तन असतं हे म्हटलं. पण आता लोकांचं असं असतं, ते वाढवा जरा, वाढवा म्हणतात आपल्याला. तसं काल्याचं कीर्तन, लीला कितीही गोड आहेत महाराज, वाढवता येतात. निघाले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी निघाले. आणि मग मध्यरात्र तिकडं गेल्याबरोबर माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. रात्रीच्या वेळेला वसुदेवाने आपल्या डोक्यावरचा कृष्ण उचलला, खाली ठेवला आणि खाली असलेली माया उचलली आणि डोक्यावर घेतली. नीट ऐका, डोक्यावरचा कृष्ण वसुदेवाने खाली ठेवला आहे आणि खालची माया डोक्यावर घेतली आहे. भगवान हसायला लागले. कोणीतरी विचारलं, का रे बाबा कृष्ण काय झालं हसायला? भगवान म्हटले, मी चांगला डोक्यावर होतो, मला खाली ठेवलं आहे. आणि ही माया खाली होती, हिला डोक्यावर घेतलं आहे, नकुती डोक्यावर घेतलं आहे. थोडक्यात खरं तर गरज नाही या मायेला जवळ घ्यायची, पण ही फजिती माझ्या वडिलाची झाली असेल तर जगाचं काय होणार म्हटले. भगवान म्हटले, जग का मायेच्या मागं लागणार नाही? माझे वडीलच जर मला टाकून मायेला स्वीकारत असतील तर जगाचं काय होईल? झालं. निघाले वसुदेवजी, माघारी निघाले. आता डोक्यावर कोण आहे? माया. आता नीट ऐका, मायेला घेऊन यमुनेच्या काठावर आले. वसुदेवाला चिंता पडली. येताना कृष्ण होता, यमुनेने रस्ता दिला. वसुदेव विचार करतात, येताना कृष्ण होता, यमुनेने रस्ता दिला. विनंती केली, बाई रस्ता दे, देव आहेत, पलीकडे जायचं आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं झालं. पाय बाहेर काढला वगैरे सगळं झालं. आता जाताना कोण आहे? माया. वसुदेव विचार करायला लागले, आता कसं काही ही यमुना रस्ता देईल? येताना कृष्ण असताना विनंती करावी लागली, आता तर ही माया, विचित्र माया कशी काय रस्ता देईल? तुम्हाला आश्चर्य सांगू, येताना कृष्ण डोक्यावर असताना यमुनेला विनंती तरी करावी लागली, जागा दे, रस्ता दे. जाताना माया असताना विनंतीसुद्धा करायची गरज पडली नाही. पाय ठेवल्याबरोबर यमुनेने रस्ता दिला. मला कधी आश्चर्य वाटतं, कृष्णाला लवकर रस्ता दिला नाही पण मायेला लवकर रस्ता दिला. अहो एस टी तसंच असतंय, महाराजाला लवकर जागा देत नाहीत पण दारुड्याला म्हणतात बसा खाली, बसा त्याला जागा दे. आम्ही जर म्हटलं ना, अहो आम्हाला बसू द्या, हो तिथं जाऊन उभा राहायचं आहे, मग तिथं जाऊन उभा राहायचं आहे ना, मग इथं जरा प्रॅक्टिस करा उभा राहायची. एस टीत तिथंही उभं राहायचं नाही, इथंही उभं राहायचं. लोक परंतु वेड्या माणसाला किंवा अडाणी माणसाच्या नादी लागत नाही, आपल्यासारख्याला त्रास देतात. परंतु जर एखादा दुर्जन असेल तर त्याला मात्र लगेच सूट देतात. तसं ही माया, या मायेला ताबडतोब यमुनेने रस्ता दिला. का दिला? मी गमतीने 2 कारणं सांगत असतो. पहिलं कारण माझं गमतीने असं असतं, भांडकुदळ बायाला पहिल्यांदा जागा द्यावी. मी ढवळीतलं बोलत नाही, मला माघारी जायचं आहे. कारण ही माया विचित्र महाराज.
यमुना विचार करते हिच्याशी कुठं भांडणं करत बसा, याला जागा द्या एक. आणि दुसरं जरा बारीक आहे का, यमुना विचार करते या मायेला ताबडतोब रस्ता का द्या, कारण माझ्या वाळवंटामध्ये कृष्ण काला करणार आहेत, पण कधी करतील, माया गेल्याशिवाय ते कशी करतील. मग मायेला पहिलं घालून टाका, त्याच्याशिवाय कृष्ण माझ्या वाळवंटात काला करणार नाहीत. त्यामुळे यमुनेने ताबडतोब मायेला पाठवलं. दुसऱ्या दिवशी मात्र ही बातमी सगळ्या गोकुळामध्ये कळते. गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणीच्या मुखामध्ये ही भाषा आहे. सगळ्या गवळणी धावायला लागल्या, यशोदेच्या अंगणाकडे धावायला लागल्या. सगळं गोकुळ भगवंताच्या येण्याने आनंदात आहे महाराज. सगळ्या गोकुळामध्ये सुख आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद आल्या नरनारी, अंत पार नाही लेका, अशा पद्धतीचं सुख आहे. सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणाकडे धावायला लागल्या. प्रत्येकजण धावायला लागले. अनेक जण येत आहेत, भगवंताला पाहण्याकरता येत आहेत. आल्यानंतर सगळ्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखाकडे पाहत आहेत. भगवंताचं मुख काही सामान्य का. ऐका भागवताने काय वर्णन केलं आहे. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुरल ककुलाव्रतान नाब्जम विजय सकेर तिरस्तुमी नवद्या. याच्यावर नात्राय लिहितात श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुढे ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकोबाराय लिहितात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. अत्यंत सुंदर परमात्मा. सगळेजण पाहतात. पाहता पाहता काय बोलावं कळत नाही. आपल्याकडे एक पद्धत आहे. ऐका काय पद्धत आहे. लहान लेकरू जन्माला आलं की 5-25 बाया गोळा होतात आणि गप बसत नाहीत. उगीचंच म्हणतात आईवर गेले बापावर गेले. तुमच्याकडे म्हणतात का नाही, तुमच्या भागात कशी पद्धत आहे. आमच्याकडे फार आहे महाराज. आईवर गेले बापावर गेले. खरं सांगू का, हा सगळा चहा पिण्यापुरता कार्यक्रम आहे. आता आल्यानंतर काय म्हणायचं म्हणून उगं म्हणायचं काहीतरी. खरं तर हे स्वतंत्र रूप घेऊन आले. तसं आता भगवंताच्या बाबतीत काय म्हणायचं. नंदासारखा म्हणायचा का यशोदेसारखा म्हणायचा, वसुदेवासारखा म्हणायचा का देवकीसारखा म्हणायचा. एक वाक्य सांगू, हा कोणासारखा म्हणताच येत नाही का, याच्यासारखं सगळं जगत आहे. हा कोणासारखा सांगायचा. जयापासून सगळं महिमंडळ हे झालं. देवाला पाहण्याकरता गर्दी होत होती. अनेकांची गर्दी होत होती. कैलासपती शिवशंकर महादेव यांच्या कानावर बातमी गेली. महादेव विचार करतात, मी रोज हरी 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 मंत्र म्हणतोय. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा तया मोक्ष. आणि माझं दैवत श्रीहरी बाळकृष्ण रूपाने गोकुळात आहे. आपण गेलं पाहिजे. कैलासपती शिवशंकर महादेव निघाल्याबरोबर पार्वती मातेने विचारलं, कुठं निघालात, बसा खाली. आपल्याला जसं म्हणतात का नाही तशातलाच प्रकार आहे. फक्त जरा त्यांचं झाकून चाललं आहे, आपल्या अख्ख्या गावाला कळतं आहे एवढंच प्रकार आहे. कुठं निघालात. महादेवानी सांगितलं, पार्वती देवदेवाला जाताना तरी अडवू नको. अहो पण निघालात कुठं. म्हटलं हे पहा, माझं दैवत श्रीहरी बाळकृष्ण रूपाने नंदबाबाच्या घरामध्ये गोकुळामध्ये आहे. मी त्यांना पाहायला निघालो. पार्वतीने विचारलं, बाळकृष्णाला पाहायला निघालात. हो. आणि हे असं व्याघ्रांबर गुंडाळलेलं, राख लागलेली, जटा वाढलेल्या, हे असं. महादेवाने विचारलं, का बरं दिसत नाही का. पार्वतीने सांगितलं, उगं मी म्हणून. कळलं का आता हे वाक्याचं आहे. हे ऐकूनच आपण 7-7 दिवस सप्त्याला राहतो आहे. हे तितकंच खरं आहे. उगं मी म्हणून. दुसरी असती म्हणजे कळालं असतं. हे काही बरं दिसतंय आहे, याला काही रूपाला काही अर्थ या. तुम्ही एक काम करा. म्हणले काय. ऐका आता महादेवीचं बोलणं, पार्वतीचं बोलणं. तुम्ही एक काम करा, बाळकृष्णाला पाहायला जायचं आहे ना, महिलांची गर्दी असते, तुम्ही एका स्त्रीचं रूप घेऊन जा. महादेवाने महादेवी नावाच्या एका स्त्रीचं रूप घेतलं आणि ही महादेवी कैलासातून गोकुळामध्ये आली. गवळणी धावत होत्या. आता हिला यशोदेचं घर माहीत नाही, कसं करायचं. गवळणीला एका थांबवलं आणि सांगितलं, हो इथं यशोदेचं घर कुठं आहे सांगा. ज्या गवळणीला थांबवलं त्या गवळणीने सांगितलं, मावशी
तुम्ही गोकुळामध्ये येऊन यशोदेचं घर विचारता म्हणजे तुम्ही या गावातल्याच नाही, या परिसरातल्याच नाही म्हटले. तुम्हाला यशोदेचं घर माहीत नाही? नाही. सांगू पत्ता? सांगा. ऐका आता काय पत्ता सांगितला. त्या गवळणीने सांगितलं महादेवीला, मावशी यशोदेच्या घरचा पत्ता ऐका म्हटले. ज्या घरात आनंदच आनंद आहे ते घर यशोदेचं आहे म्हटले. मला वाटतं की असला पत्ता कधी ऐकला आहे का आपण? ज्या घरात आनंदच आनंद. अलीकडल्या काळात आम्हाला काही पत्ते देतात. एकाने मला तारीख घेतली. आता अलीकडे हे फोनवर तारखा घेतात फार. पुढली प्रत्यक्ष भेटून तारखा असायच्या. आता हे फोनवर इतके गोंधळ आहेत महाराज. बरं, फोनवरचा तारखाचा असा आहे की ज्यानं फोनवर तारीख घेतली ती त्या गावात गेल्यानंतर भेटेल याची गॅरंटी नाही. आता आलं का लक्षात तुमच्या? हे आपण त्याला शोधत राहतो, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले. हे अवघड आहे सगळं. हे कोण फोन करतं माहीत नाही, कोणत्या गावात जायचं आम्हाला माहीत नाही. तरी मी बरं, मला एकाने व्हॉट्सअपला मेसेज टाकला 22 तारीख शिल्लक आहे का, असेल तर सकाळी फोन करून कळविणे. मीच कळवायचं, त्यानं नाही कळवायचं मला. वेड्यासारखं कधी कधी करतात लोक अलीकडे. पण फोनवर पूर्वी प्रत्यक्ष भेटल्यामुळे लक्षात यायचं की आपल्या गावी कोणते महाराज यायचे आहेत आणि त्या गावकऱ्यांना महाराजांच्या लक्षात यायचं की आपल्याला कोणत्या गावी जायचं आहे. एक आपुलकी असायची, आदर यायचा. ते एकाने तारीख दिली. म्हटलं अहो तुमच्या गावात मी कधी आलो नाही, तुमच्या परिसरातही आलो नाही, तुमच्या घरी कसं यायचं? तो म्हटला महाराज गाडी घेऊन आल्यानंतर कुणाला घर विचारू नका. अहो म्हटलं मग कसं, पत्ता काय? तो म्हटला पत्ता सांगतो नीट ऐका. काय? गावात जे 2 मजली घर आहे ना ते आपलं आहे म्हटला. याला काही पत्ता म्हणायचं का मला सांगा? म्हणजे त्याचं म्हणणं आहे की माझ्यासारखं घर मोठं कुणाचंच नाही आहे. मला असं वाटतं आपलं घर, मी एक मानसशास्त्रातलं वाक्य सांगतो, माझा सायकॉलॉजी हा आवडीचा विषय आहे. मला असं वाटतं आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे याच्यावर घराचं घर पण नाही. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत याच्यावर घराचं घर पण असतं. नीट ऐका, घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत हे महत्त्वाचं असतं. जरा पुढं बोलू. घरात पाय टाकला की घरातल्या भिंती सांगत असतात घरातली माणसं कशी आहेत. विठ्ठल विठ्ठल. थोडं पुढं चला. यशोदेच्या घरचा पत्ता सांगितला. ही महादेवी नावाची स्त्री यशोदेच्या अंगणात आली आणि मोठ्याने हाक मारली. अगं यशोदे, तुला मुलगा झाला. गोकुळाला मथुरेला बातमी कळाली, मला कळाली नाही. मी एवढी जवळची नात्यातली गोत्यातली का सांगितलं नाही? यशोदेने स्वयंपाकघरातून पाहिलं. यशोदा विचार करते या बाईला मी कधी बघितलंच नाही तर सांगायचं कसं? बरं आता ही बाई बघायला काही जवळ राहते का? कैलासपती शिवशंकर ना. म्हणजे आता कसं काय करायचं? बाहेर आली. का गं, मला का सांगितलं नाही? मला लक्षात राहिलं नाही का तुला सांगायचं? मला ओळखलं नाही का? आता यशोदेने विचार केला, नाही ओळखलं म्हटलं तर जास्त चिडल. यशोदेने सांगितलं ओळखलं. खरं तर ओळखलंच नव्हतं, पण ओळखलं. आम्ही तसंच करतो. कळलं का? बघा आता तुम्हाला. आता मला सांगा, आता ढवळीत किती लोक तुम्ही माझ्याकडे बघताय. मला काही सगळ्याचीच नावानिशी परिचय कसा राहील महाराज? वर्षातून एकदा येणार, मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे वार्षिक भेट, तसं एकदा येणार कसं लक्षात राहणार? पण लोक कुठेतरी भेट घेतात आमची आणि मग रस्ते कुठेतरी स्टँडवर वगैरे भेट झाली की जय हरी महाराज जय हरी. ओळखलं का? आता अवघड असतं. मग आम्ही असं म्हणत असतो, अरे वा तुम्हाला ओळखायचं नाही तर कुणाला उघड ठोकायचं, काही नसतं. खरं ओळखलेलं नसतं, काय करायचं? अहो तेवढ्यावर ग बसत ना. एकाने मला विचारलं, सांगा बरं नाव काय माझं? किती अवघड आहे हे मला सांगा. आमच्याकडे एक महिन्याला वारकरी यायचा. आबा महिन्याला सकाळपासून सगळ्या कार्यक्रमाला हजर असायचा. मी विचार केला की ह्यांना आपण ओळखत नाही, यांना विचारायचं कसं काय आपण? मी विचार केला आपण वकील आहोत, आपल्याला जरी कोर्टात जायला वेळ नसली तरी आपण याच्यासमोर दाखवावी. मी म्हटलं का हो, कोणत्या एसटीने आलात? कोणत्या एसटीने? सांगली पंढरपूर म्हटलं तर सांगलीकडलं एवढं तरी कळलं. बार्शी पंढरपूर म्हटलं बार्शीकडे. कोणत्या एसटीने? तो एवढा बहादर भेटला, नेहमीच्याच 2च्या एसटीने आलो. आता कसं करायचं सांगा? कसं करता? हे सगळं अवघड आहे हे काम. हे सगळं लोकांना वाटतं हे सोपं आहे. मी म्हणत असतो इथं येऊन उभा राहा म्हणजे कळतं हे सोपं आहे का अवघड आहे. हे जेणे काम तेने करो दुजा करेसो होता खाय, अशी कबीरजींची भाषा आहे. झालं. यशोदेने सांगितलं ओळखलंय. आणि मग कृष्णाला लांबून असं दाखवलं. म्हणले झोपलाय तो आता. कसा झोपला म्हणले? आणि इकडं आणलं, जवळ ठेवलं. नाही माझ्या मांडीवर ठेवलं. आणि मग महादेवीनं त्या कृष्णाला कडकडून मिठी मारली. कृष्णाने महादेवीला कडकडून मिठी मारली. हरिहरा भेद नाही नका करो वाद. भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचं ऐक्य गोकुळातल्या लोकांनी पाहिलं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. अनेक संकट आली, पुतना मावशी आली, महाबळ भट्ट आला. या सगळ्या संकटांना तोंड देत
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा प्रवास चालू आहे. हळूहळू लहानाचे मोठे देव होऊ लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तुम्या देखील लागे सये. रांगता रांगता भगवान थोडे मोठे झाले आणि घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडून काही गोपाळांना गोळा केलं. पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकड्या, बोबड्या हे सगळे मित्र गोळा केले आणि सगळ्याला सांगितलं, एक काम करा, याल तरी या रे याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी. भगवान सगळ्याच्या पुढे होते. सगळे गोपाळ पाठीमागं चोरी करायला निघाले. वेगवेगळं साहित्य घेतलं. एका गवळणीच्या दरवाजापर्यंत आले. भगवंतांनी सांगितलं, पेंद्या उघड दरवाजा, चोरी करायची आहे, उघड. पेंद्या म्हटलं, आतमध्ये काय चाललंय पाहतो. पेंद्यानी फटीतून पाहिलं. ज्या गवळणीच्या घरी चोरी करायला जायचं ती गवळण हातात काठी घेऊन बसलेली होती. पेंद्यानी सांगितलं, कृष्णा आजचा चोरी करायचा कार्यक्रम रद्द. म्हटले का? जिच्या घरी चोरी करायची ती जागी आहे ना आणि हातात काठी आहे, म्हणजे तिला कळालं आहे आपण चोरी करायला येणार आहोत, त्यामुळं आता ती काही चोरी करू देणार नाही. भगवान म्हटले, आपल्यात ठरलं होतं, हे तिला कसं काय कळालं आपण चोरीला येणार आहे? कसं काय कळालं? कधी सांगितलं? पेंद्या म्हटला, देवा गडबड करू नको, काहीतरी घोळ झाला आहे. म्हणले काय? आपल्यातलंच कोणीतरी फुटलं आहे आणि तिला जाऊन भेटलं आहे. म्हणजे ही फुटाफुटी तेव्हापासून आहे, ही काय आज आहे अशातला भाग नाही, काहीतरी झालं आहे म्हटले घोळ. भगवान म्हटले, बरं आता काय करायचं, काही काळजी करू नका. भगवान म्हटले, पेंद्या उघड दरवाजा, मी आहे मागं, उघड दरवाजा. पेंद्या म्हटलं, हे मागं मागं म्हणण्यानंतर फुटाफुटीचा घोळ झाला आहे. म्हटले तसलं काही नाही, तू पुढं, तुझ्या मागं आम्ही. देव पुढं झाले. देवाने तो दरवाजा उघडला. एक पाय उंबऱ्याच्या आत टाकला. टाकल्याबरोबर जागे असलेल्या गवळणीला झोप लागली. कशी लागली कुणास ठाऊक. स्वमोहिका, स्वजनमोहिका, विमुखजनमोहिका. माईनं काम चालू केलं. भगवान आतल्या घरामध्ये गेले आणि म्हटले, आता एक काम करा, शिंके लांबविली दुरी, मी होतो तिघांचे वरी, एक काम करा म्हटले, एकाच्या अंगावर एक बसा. लगोर तयार केली. पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकड्या एकाच्या अंगावर एक बसले आणि भगवान सगळ्याच्या वर गेले आणि त्या मडक्यातलं दही, दूध, तूप, लोणी खायला सुरुवात केली. पेंद्या खालून पाहत होता. पेंद्या म्हटला, आपल्या अंगावर बसून वर गेले आणि एकटंच खायला लागले. खरं तर आपण त्याला वर पाठवलं आणि एकटंच खात आहे, काहीतरी येईल, आता येईल, मग येईल. पेंद्याने विचारलं, ए देवा, आमच्या अंगावर बसून वर गेला आणि एकटंच खायला लागलं, हे काढू काय पाठिंबा खाल्लं? ए गडबड करू नका म्हटले, तोंड माझ्याकडे करा म्हटले, सगळे मिळून खाऊ पण सरकार टिकू, अशातला गोंधळ आहे हा. म्हणजे माझ्याकडे तोंड करा. वाहती त्या धारा, कोपऱ्यातून धारा वाहायला लागल्या महाराज. सगळेजण कोणी दूध पितं आहे, कोणी ताक पितं आहे, कोणी लोणी खातं आहे, कोणी तूप खातं आहे. सगळा आनंद चाललेला होता. देवाने विचार केला, एवढा आनंद ठेवून जमत नाही. मग झोपलेल्या गवळणीला उठवलं. किती गंमत आहे महाराज सांगा. झोपवलं येणीच आणि उठवलं येणीच. ती गवळण उठली, हातात काठी घेतली. आतल्या घरात काहीतरी चाललं आहे. कोण आहे म्हटल्याबरोबर पेंद्या म्हटला, पहिली काठी आपल्याला बसायची आणि मग याला मारायचे म्हटले. कधी हा पडप नंतर आहे. कोण दुसऱ्याकरता मार खायला आता रिकामं नाही. ते पहिलं बाजूला सरकला. मग जी ती आपापल्या पद्धतीने कोणी सवण्यातनं उड्या मारते, कोणी खिडकीतनं. भगवान एकटे अडकलेले. भगवान सगळ्याला म्हणायला लागले, अरे थांबा थांबा. ते म्हटले, तसंच बस. देव म्हटले, काय गंमत आहे, सगळ्यांनी मिळून खाल्लं आणि अडकावं मात्र एकट्यालाच लागले. असंच आहे बहुतेक गोंधळ सगळे. म्हटले सगळ्यांनी मिळून खाल्लं आणि एकट्याला अडकावं लागायला लागले. म्हटले काय करायचं. देवाने हाका मारल्या पण काही कुणी थांबायला तयार नाही. गवळण आत आली. बघितलं, कृष्णा हातात तोंडाला दही लागले, चोरी करताना पकडले, उतर खाली, तुझ्या आईकडे घेऊन जायचं आहे म्हटले. उतर. भगवान म्हटले, मला कुठं उतरायला येतं, उतरव. त्या गवळणीने असं खांद्यावर घेतलं आणि ती गवळण म्हणाली, का रे कृष्णा, आमचंच खातो आणि आमच्याच खांद्यावर बसतो. भगवान म्हटले, आपलं तसंच आहे. जनं माळ घातली त्याचंच वाटोळं, बाकीच्याचं व्हायचंच नाही महाराज. मला सांगा, किती आमचंच आमच्या परमार्थामध्ये वारकरी म्हणून घेणाऱ्याला किती अडचणी महाराज, किती परमार्थ करताना अडचणी.
आमच्या गुरुजींना मी एकदा प्रश्न विचारला, मी ज्यांच्याकडे अभ्यास केला, वैकुंठवासी गुरुवरे भाऊ हरिभाऊ महाराज पाटील, मुमुक्षू पाठशाळा, भाऊंकडे अभ्यास करताना भाऊंना एकदा विचारलं, परमार्थ करणाऱ्याच माणसाच्या जीवनात, वारकऱ्याच्या जीवनात एवढी संकटं का? त्यांनी एकच उत्तर दिलं, ते म्हटले जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा असते, बाकीच्याची परीक्षा नसते म्हटले. जो अभ्यास करतो, माळ घालून जो परमार्थामध्ये येतो, भगवान त्याचीच परीक्षा घेत असतो, बाकीच्याची परीक्षा घेत नाही. झालं त्या गवळणीनं यशोदेकडे तक्रारी केल्या, पहा ते गवळणी तवती पालते दुधानी, म्हणते नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. मग मात्र भगवंताला शाळेत पाठवलं. गायी गोपाळ यमुनेच्या तटी, किंवा ब्रह्मविद्येचा पुतळा, गायी राखी तो गोवळा, श्रुतीने नव्हे ते लीळा, वेदासनकाधिकाते, छंदे छंदे वेणू वाजे. झालं, तिथं गायी राखायला सुरुवात केल्या. गायी राखून झाल्यानंतर काही खेळ खेळायला सुरुवात झाली. होतो आहे, हमामा आहे, चेंडूफळी आहे, आणि सगळे खेळ खेळून झाल्यानंतर खांदे भार, पोटी भूक, काय खेळ आहे याचे सोक, एक काम करा म्हटले, चला वळू गाई, बैसू जीव एके ठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण. सगळ्याला गाईच्या वळत्या केल्या, प्रत्येकाला आपापली शुदरी आणायला सांगितली. भगवंतांनी ती शुदरी एकत्रित केली, एकत्रित करून त्याचा काला केला आणि तो काला वाटायला सुरुवात केली. आजी ओ सामरावती, काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपोला, उच्चष्टाकारणे देवजळी झाले मासे. जो काला यमुनेच्या वळवंटात झाला, तोच काला चंद्रभागेच्या वळवंटात झाला, तोच काला आज आपल्या ढवळीमध्ये या ठिकाणी होतो आहे. याचं एकच कारण आहे, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे ज्ञानेश्वर. बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल. तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. असो, या अभंगाचा आणि कृष्णचरित्राचा जेवढा माझ्या वेळेमध्ये करता येणं विचार शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. महान भगवत भक्त संत सद्गुरू श्रीधर महाराज म्हणजेच बोधले महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी परंपरेने या ठिकाणी चालत आलेला आहे. विष्णू महाराजांनी केलेलं जे पारायण आहे त्या 108 पारायणाचा हा शताब्दी महोत्सव आपण सगळेजण साजरा करत आहोत. काही काही घटना या गावामध्ये आणि या भूमीमध्ये ज्या अत्यंत संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या, त्यातली ही एक अत्यंत महत्त्वाची घटना की महाराजांनी इथं 108 पारायणं महाराजांनी 108 दिवसामध्ये जर केली असतील. आणि आपली श्रद्धा अशी आहे महाराज की ज्ञानेश्वरीचं पारायण एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 108 वेळा जर आपल्याकडून घडलं, नक्की आपल्याला ज्ञानोबाराय कोणत्या तरी रूपाने भेट दिल्याशिवाय राहत नाहीत असं आपल्याकडे संप्रदायामध्ये म्हटलं जातं. मला वाटतं विष्णू महाराजांनी 108 इथं पारायणं करणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाराय ढवळीमध्ये येऊन जाणं अशी श्रद्धा आहे. या श्रद्धेने चालतो आहोत आपण. म्हणून मला आबांनी सांगितलं, श्रीकांत आबांनी सांगितलं, आबांनी सांगितलं, आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं की इथं जोग महाराज, वैकुंठवासी दांडेकर मामा अशी मोठी मोठी महात्म्ये विष्णू महाराजांच्यामुळे इथं येऊन गेली. आणि त्यामुळे अशा एका प्रासादिक भूमीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यामुळे एका अर्थाने ढवळीकर महाराजांची परंपरा म्हणजेच वैकुंठवासी प्रातस्मरणी आमचे भानदास अण्णा त्यांनी चालू केलेली किंवा त्यांच्या आशीर्वादाने चालत असलेली परंपरा, आमचे मित्र देवीदास महाराजांच्या मार्गदर्शनाने चाललेली परंपरा, आणि त्याच्यामध्ये बोधले महाराजांचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. जुन्या काळामध्ये आमचे वडीलही इथं 2-4 वेळेस इथे येऊन कीर्तन सेवा करून गेले. बहुतांशी आमच्या परंपरेतली अनेक जण इथे येऊन कीर्तन सेवा करून गेली. त्यामुळे मला आनंद आहे, कारण आम्हालाही माहीत नव्हती इतकी ठिकाणं आमच्या परंपरेची वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. परंतु या भागामध्ये आणि याच्याही पेक्षा म्हणजे मला आपल्या ढवळीकरांना खऱ्या अर्थाने शतशः नमन करावं वाटतं की आमच्या धामणगावामध्ये आम्ही आमच्या समाधीची सेवा करणं हे एक ठीक आहे, परंतु धामणगावातलं एक घर ढवळीमध्ये यावं आणि त्या ढवळीमध्ये गेल्या 5 पिढ्या आपण त्या फडाची किंवा त्या परंपरेची, त्या समाधीची सेवा आपण करावी. मला वाटतं हे ढवळीकरांचं एक फार मोठं भाग्य आहे. आणि म्हणून श्रीधर महाराजांची इथं समाधी म्हणजे प्रत्यक्ष श्रीधर महाराजांचं असणं आहे. या न्यायाने आपण चालणारी मंडळी आहोत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या चरणी सर्वांच्या नतमस्तक होतो. महाराजांचा आशीर्वाद आपल्याला अखंड पद्धतीने राहावा. ज्ञानेश्वरी पारायणाची प्रेरणा
त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये यावी. कारण आपल्याकडे मला एकाने विचारलं आमच्याकडे कॉलेजमध्ये असताना, ते म्हणले का हो पारायण करायला सांगता, पारायण केल्याने काय होतं? मी म्हटलं पारायण केल्याने नारायण होतं, बाकी काय सांगायचं आता तुला. कारण जो वाचतो त्याला माहिती आहे महाराज, पारायणाचा अनुभव काय येते त्याला माहिती. त्यामुळं आपल्याकडून ही ज्ञानेश्वरीचं पारायण अखंड घडावं ही भावना व्यक्त करतो. सगळीच आदरणीय पूज्य मंडळी आहेत. प्रतिवर्षी इथं आपल्या गावावर प्रेम असण्याने ही मंडळी इथं 7-7 दिवस असणारी मंडळी आहेत. या सर्वांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. पुनश्च एकदा सेवा भगवत चरणी समर्पित करून ज्ञानोबराय तुकोबराय मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमच्या परंपरेच्या नियमाप्रमाणे मानकोजी बोधराज हे एक अर्ध्या मिनिटाचं भजन होईल. नंतर मग काही जे संयोजक जसं सांगतील तशी कीर्तनाची सांगता या ठिकाणी. मानकोजी बोधराज, 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 हा मानकोजी बोधराज, मानकोजी बोधराज, हा मानकोजी बोधराज, मानकोजी बोधराज. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज महाराज की जय. मानकोजी बोधराज,
महाराजांच्या हस्ते विनेकर यांनी 2 टाळकरी समोर या, त्यांना फक्त काल्याचा प्रसाद मिळेल आणि संयोजकांनी ते पातेले उचलून बाहेर न्यायचे. महाराजांच्या हस्ते विनेकरी 2 टाळकरी चोपदार पुढे या. बाकी सगळे आपापल्या जागेवर खाली बसा. संयोजकांनी पातेले बाहेर न्यायचे उचलून. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आहे महाराज. विनेकरी इकडे या. काढतो 2 मिनिटं. हे असं पुढं कट्ट्यावर जाऊ दे. त्या मंदिरात जाऊ दे. पुढं त्या मंदिरात जाऊ दे. सांडत नाही तिथं कट्ट्यावर जाऊ दे. आतल्या मंदिरात एका बाजूला घ्या. एका बाजूला पटकन वेळ कमी आहे. सगळेजण जागेवरती शांत बसतील. प्रत्येकाला प्रसाद मिळेल. खाली बसा सगळे. बाकीचे सगळे बाजूला चला. सगळे बाजूला चला. खाली बसा. तिथं राहिले तिने बाबा. सद्गुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे सुरू असलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड नियम सप्ताह, या वर्षीचा पारायण सोहळा थोडासा विशेष होता.
वैकुंठवासी श्री गुरु विष्णुदास मारुतीदास बोधले यांनी 100 दिवसामध्ये 100 ज्ञानेश्वरीची पारायण पूर्ण केली. या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं हा पारायण सोहळा होता आणि त्याच्याही पेक्षा त्यांचेच वंशज असणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य ॲडव्होकेट डॉक्टर जयवंतजी महाराज बोधले यांच्या कार्याच्या कीर्तनानं आजच्या या पारायण